द न्यूज लाईन, अचूक वेधक. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कर्ज घेतलेले राज्यात सुमारे 1,84,000 मराठा उद्योजक तर सातारा जिल्ह्यात सुमारे 11,800 लाभार्थी आहेत. मराठा समाजालाही वेळेवर व्याज परतावा मिळणार असून त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडे महामंडळासाठी अधिक लागणारी 800 कोटींची निधीची मागणी देखील करणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराडात पत्रकार परिषदेत दिली. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात उद्योजक होण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलेली योजना आणि या योजनेमध्ये काही महिन्यापासून निर्माण केलेले अडथळे आता दूर झालेले आहेत. नवीन असणारे व्यवस्थापकीय संचालक यांनी कारभार हाती घेतल्यानंतर जुन्या एमडीनी घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर आहेत. लवकरच परत एकदा 2024 चे असणारे प्रमाणपत्र घेतलेले आमचे लाभार्थी, 2025 पासूनचे आमचे प्रमाणपत्र घेतलेले लाभार्थी, त्याचबरोबर LY मध्ये निर्माण केलेले अटी शर्ती हे सगळे व्यवस्थितपणे शिथिल होतील आणि मराठा समाजालाही वेळेवर व्याज परतावा त्या ठिकाणी मिळेल. याकरिता नवीन MD आणि आम्ही या ठिकाणी शासनाचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्याची अंमलबजावणी करू. सध्या आम्हाला निधीची गरज आहे ती म्हणजे 800 कोटीची, परंतु एकदम हे पैसे लागत नाहीत. परंतु उद्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन भेटून जास्तीत जास्त निधी लवकर मिळावा याच्यासाठी आम्ही ते प्रयत्न करणार आहोत. द न्यूज लाईन, अचूक वेधक.